हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन। आज आपण तांदूळ आणि शेंगदाण्यापासून मस्त असा नाश्ता बनवणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सतत मिळत राहतील। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी मी हे घरचे रेग्युलर तांदूळ घेतलेले आहेत। भात बनवण्यासाठी जे मी वापरते ते 1 वाटी तांदूळ आहेत आणि त्याच्यासाठी मी 1/4 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। तर सर्वप्रथम आपल्याला हे तांदूळ आणि शेंगदाणे एका बाउलमध्ये घ्यायचे आहेत एकत्रच आणि स्वच्छ असे 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे तांदळातला जो काही धूळ लागलेली असेल तर ती निघून जाईल। तर आपल्याला सर्वप्रथम हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर सकाळच्या घाईमध्ये देखील तुम्ही हा नाश्ता झटपट बनवून रेडी करू शकता। फक्त ही प्रोसेस जी आहे रात्रीच तुम्हाला करून ठेवावी लागेल। तर मी तांदूळ आणि हे शेंगदाणे स्वच्छ धुतलेत। आता तांदळाच्या वर कांडाभर पाणी येईल इतकं पाणी याच्यामध्ये घालायचे आणि तासभर आपल्याला हे भिजू द्यायचे आहेत। तर तासाभरानंतर बघू शकता मस्त तांदूळही भिजलेत आणि शेंगदाणे सुद्धा मस्त भिजलेले आहेत। तर आता यातलं जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला निथळून काढून घ्यायचं आहे। तर सकाळी जेव्हा तुम्ही हा नाश्ता बनवसाल तर तांदूळ भिजवण्याची प्रोसेस तुम्ही रात्रीच करून ठेवली तर सकाळी झटपट हा नाश्ता बनून रेडी होऊ शकतो। तर मी यातलं एक्स्ट्राचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ आणि शेंगदाणे आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि आवश्यकता वाटेल तितकं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि याची फाईन अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे, अगदी डोस्याचं बॅटर जसं असतं तशीच। तर बघू शकता मस्त बारीक केलेला आहे आणि तुम्हाला आवश्यकता वाटेल तसं थोडं थोडं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। अगदी मस्त अशी फाईन पेस्ट बनवून रेडी झाली आहे। तर ही एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत। तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर आता याच्यामध्ये मी लांब लांब कापलेली अगदी अर्धीच शिमला मिर्च घातलेली आहे, अर्धा छोटा कांदा जो बारीक कापलाय तो घातलेला आहे, एक छोट्या आकाराचा टोमॅटो होता बारीक कापलेला तो याच्यामध्ये घातलाय। या स्टेजला तुम्हाला ज्या काही भाज्या आवडत असतील आणि ज्या भाज्या अवेलेबल असतील मार्केटमध्ये किंवा तुमच्या घरी तर त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आता चवीनुसार मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि तिखटपणासाठी मी थोडेसे चिली फ्लेक्स घालत आहे। मी मुलांसाठी बनवत आहे त्यामुळं मी थोडेसे चिली फ्लेक्स घातलेत। तुम्ही हिरवी मिरची देखील कापून याच्यामध्ये घालू शकता। तर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि अगदी डोस्याचं बॅटर असते तशीच कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे। आणि आता याच्यामध्ये मी चिमूटभर खायचा सोडा घातलाय। खायचा सोडा बनवण्याच्या जस्ट अगोदर आपल्याला घालायचा आहे, खूप आधीपासून घालून नाही ठेवायचं आहे। आता मी हे बनवणारच आहे त्यामुळे मी खायचा सोडा घातलाय आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलंय। तर खायच्या सोड्यामुळे जाळी मस्त येते, नाहीतर तुम्ही स्किप पण करू शकता। आता या ठिकाणी मी डोस्याचा तवा घेतलाय, त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहे म्हणजे आपला हा नाश्ता त्याला चिपकू नये। तवा चांगला गरम झाला की पळीने अशा पद्धतीने बॅटर हलवून घ्यायचे आणि एक पळीभर बॅटर याच्यावरती जस्ट सोडून द्यायचे। तर दुसरं काहीही करत नाही आहे मी, जस्ट बॅटर सोडून दिले आणि थोडासा गोल शेप येण्यासाठी अशा पद्धतीने आपण पळीने स्लाइटली हलवून घेणार आहोत, म्हणजे आपण ज्या भाज्या घातल्यात त्याही व्यवस्थित सगळीकडे पसराव, एकाच ठिकाणी जमवून बसू नये म्हणून। तर अशा पद्धतीने मी गोल असा आकार दिलाय। आता वरचा जो भाग आहे तो पूर्णतः आपल्याला कोरडा होऊ द्यायचा आहे, तेव्हाच आपल्याला हा जो नाश्ता आहे पलटायचा आहे। तर ही सगळी प्रोसेस मी मीडियम फ्लेमवरतीच करून घेत आहे। बघू शकता वरचा भाग कोरडा झालाय। आता दुसऱ्या साईडने देखील आपण चांगलं भाजून घेणार आहोत। तर मी जास्त तेल वापरलेलं नाही आहे, अगदी 1 चमचा तेलामध्येच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। खालची बाजू देखील चांगली भाजून झाली का बघू शकता मी पहिला नाश्ता दाखवते तुम्हाला, मस्त रेडी झालाय आणि चिपकत देखील नाही आहे, बघू शकता। अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे देखील बनवून घ्यायचे आहेत। तर बघा खूप साऱ्या भाज्यांनी बनलेला हा नाश्ता आपला रेडी झालाय। तर हे असे देखील खाऊ शकता, लोणच्यासोबत खाऊ शकता। मी दाखवते, मस्त जाळी आलेली आहे, दोन्ही साईडनी मस्त आपण भाजून घेतलाय। वरतून असा खरपूस आणि आतमध्ये अगदी स्पंजी असा हा नाश्ता बनवून रेडी होतो।
तर हा मी दह्यासोबत सर्व करून घेत आहे। तर सकाळच्या घाईमध्ये झटपट बनणारा हा नाश्ता रेडी झालाय। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।